ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟೇಶಾಯ ನಮಃ. ಆದಿತ್ಯ ಪುರಾಣಾಂತರ್ಗತ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಮಾಹಾತ್ಮ್ಯಂ. ಅಥ ಪ್ರಥಮೋಧ್ಯಾಯಃ. ಅಥ ಸೌನಕಾದೀನ್ ಪ್ರತಿ ಸೂತ ಪ್ರೋಕ್ತ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ವೈಭವಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೌನಕಾದಯ ಊಚುಃ. ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಮಾಹಾತ್ಮ್ಯಂ ಶ್ರೀನಿವಾಸ ಪ್ರಸಾದತಃ. ಶ್ರೀಪ್ರದಂ ಸರ್ವದಾ ಸೂತ ದಯಯಾ ಪ್ರೋಕ್ತವಾನಸಿ. ಇತಃ ಪರಂ ಶ್ರೀನಿವಾಸಃ ಶ್ರೀಪತಿಃ ಸರ್ವಸೋಹಿನಃ. ಕಥಂ ಪ್ರೀತೋ ಭವೇತ್ ಸದ್ಯೋ ಹ್ಯಭೀಷ್ಟಾನಿ ಪ್ರವರ್ಷಯನ್. ತದ್ವದಸ್ವ ಕೃಪಾಪೂರ್ಣ ವೆಂಕಟೇಶ ಕಥಾಮೃತಂ. ಭಗವನ್ ಸರ್ವತತ್ವಜ್ಞ ದಯಾಪಾತ್ರಂ ವಯಂ ತವ. ಶ್ರೀಸೂತ ಉವಾಚ. ಶೃಣುಧ್ವಂ ಮುನಯೋ ದಿವ್ಯಂ ಸಾವಧಾನತಯಾ ತ್ವಿದಂ. ಯಥಾ ಪೃಷ್ಟಂ ತಥೈವಾಹಂ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ ವಚನಂ ಶುಭಂ. ವೆಂಕಟಾದ್ರಿಸಮಂ ಸ್ಥಾನಂ ಬ್ರಹ್ಮಾಂಡೇ ನಾಸ್ತಿ ಕಿಂಚನ. ವೆಂಕಟೇಶ ಸಮೋ ದೇವೋ ನ ಭೂತೋ ನ ಭವಿಷ್ಯತಿ. ಅದ್ಭುತಂ ಚಾಸ್ಯ ಚರಿತಂ ವರ್ಣಿತುಂ ಕೇನ ಶಕ್ಯತೆ. ತಥಾಪಿ ತಾರಕಂ ಸರ್ವಪಾಪಘ್ನಂ ಪುಣ್ಯವರ್ಧನಂ. ಸುವಿಚಿತ್ರಮಪೂರ್ವಾರ್ಥಂ ದೇವರ್ಷ್ಯಾದಿಭಿರಾದೃತಂ. ಲೋಕೋತ್ತರಂ ಮಹಾಶ್ಚರ್ಯಂ ವಕ್ಷ್ಯೆ ಸರ್ವಾರ್ಥಸಿದ್ಧಿದಂ. ಶೇಷಾಚಲೇ ಯನ್ಮಾಹಾತ್ಮ್ಯಂ ಅನ್ಯಕ್ಷೇತ್ರೇ ನ ತತ್ ಕ್ವಚಿತ್. ತದ್ಗತ ಶ್ರೀನಿವಾಸಸ್ಯ ಮಹಿಮಾನನ್ಯಗಃ ಶುಭಃ. ವೇದೇಷು ಚ ಪುರಾಣೇಷು ವೆಂಕಟೇಶ ಕಥಾಮೃತಂ. ವರ್ಣಿತಂ ಚೇತಿಹಾಸೇಷು ಭಾರತಾದ್ಯಾಗಮೇಷು ಚ. ಮನೋಹರಂ ಚ ಸಂಶ್ರಾವ್ಯಂ ಇಹಾಮುತ್ರೇಷ್ಟದಾಯಕಂ. ಜ್ಞಾನಪ್ರದಂ ವಿಶೇಷೇಣ ಮಹದೈಶ್ವರ್ಯಕಾರಣಂ. ವೈರಾಗ್ಯಭಕ್ತಿಸತ್ವಾದಿ ಪ್ರದೇಂದ್ರಿಯವಶಪ್ರದಂ. ವೆಂಕಟಾದ್ರೌ ಶುಚಿಕ್ಷೇತ್ರೇ ಶುಚಿದೋಷೋ ನ ವಿದ್ಯತೆ. ತಸ್ಮಾತ್ ವೆಂಕಟನಾಥಸ್ಯ ನೈವೇದ್ಯಂ ಗ್ರಾಹ್ಯಮುತ್ತಮಂ. ತೇನ ಕ್ಷೇಮಂ ಪ್ರಜಾನಾಂ ಹಿ ವಿಪರೀತೆ ವಿಪರ್ಯಯಃ. ಕರ್ತಾ ಹಿ ಸೃಷ್ಟಿ ಸ್ಥಿತಿ ಸಂಯಮಾದೇಃ. ದರ್ತಾ ರಜಸ್ಸತ್ವತಮಾಂಸ್ಯ ನರಃ. ಅನಾದ್
चाद्यनन्तो वचसा निरुक्तः सदाश्रयो देववरो वरेण्यः नित्यं ब्रह्मा शिव शेषगरुडेन्द्रादयो मराः पूजयन्ति महाभक्त्या वेङ्कटेशं श्रिया सह चराचरगुरुर्देवः सर्वसाक्षी महेश्वरः जप्यस्तप्योर्चनीयश्च स्मर्यो ध्येयोऽखिलैरपि तन्मनास्तद्गतप्राणो भक्त्या तन्नाम संस्मरेत् गोदानान्यश्वमेधाद्याः कन्यादानान्यसंख्यया असंख्यमेरुसौवर्णदानान्यन्यान्यनेकशः तन्नामस्मृत्य तुल्यानि माहात्म्यं किमुताद्भुतम् इति शेषेण कथितं कपिलाय महात्मने। कपिलाख्य महायोगी सकाशात्तु मया श्रुतम् तदुक्तं भवता मध्ये सद्यः प्रीतिकरं हरेः अतो वो मङ्गलार्थं च शृणुध्वं यन्मयोच्यते। श्रीवेङ्कटेशयात्रार्थं गच्छध्वं सुदृढव्रताः विष्णुसन्दर्शनं कृत्वा भक्तिमन्तो जितेन्द्रियाः स्तोत्रं कुरुध्वं बहुधा भगवद्गुणवर्णनैः स्वगुणोत्कर्षविज्ञानात् यथा प्रीतिर्निजे हरेः न तादृशी प्रीतिरस्ति ह्यज्ञानादन्यतामतो भक्त्या स्तोत्रेण सन्तुष्टः सर्वेष्टानि प्रवर्षति भक्तिस्तोत्रादिहीनेषु दयावान् न भवेत्तथा अत्र कथयामीष्टम् इतिहासं पुरातनम् यस्य स्मरणमात्रेण भक्तिर्विष्णुपदाम्बुजे वायुशिष्यो देवशर्मा विष्णुभक्तो जितेन्द्रियः तपस्वी बहुनिष्ठावान् सर्वदा विष्णुचिन्तने ममताहङ्कारवर्ज्यो विषयेषु विरागवान् षट् शत्रुविजयी शान्त षट् तरङ्गसुभङ्गकृत् कुटुम्बेन मनःकारी दारिद्र्यात् पीडितोऽपि च भार्यया प्रार्थितो नित्यं दारिद्र्यापगमेच्छया भो नाथ हे पते स्वामिन् प्रसीद करुणाकर क्षुधया पीडिता बालाः तव पुत्राश्च केवलम् न सक्ताहमरण्येषु कन्दमूलार्जनादिषु
रक्षको मम नान्योऽस्ति शिशूनां पालनेऽपि च कृपां कुरुष्व शिशुषु विज्ञापनमिदं शृणु कुलस्वामीष्टदेवो नो जगद्रक्षणदीक्षितः शरणागतसन्त्राणः श्रीनिवाससताङ्गतिः पालको हि बहूनां च भक्तानां भक्तवत्सलः तल्लक्ष्मीपतिपादाब्जं गत्वा तत्प्रार्थनां कुरु तेन प्रीतो भवेत् सद्यः ततोऽस्मज्जीवनं भवेत् प्रसीद त्वं दयासिन्धो दयां कुरु इति दैन्येन महता प्रार्थितोऽहर्निशं तया न स्वीचकार तद्वाक्यं तपो विघ्नभयात् तदा दिष्टया च दृष्टपाकेन तद्गुरुर्वायुरागमत् पतिव्रतायां शिशुषु प्रसन्नः करुणानिधिः तपोवसाने सम्प्राप्तं स्वगुरुं जगतां गुरुं दृष्ट्वा मुदा देवशर्मा सहसोत्थाय चादरात् साष्टाङ्गं तं प्रणम्यार्च्य बद्धाञ्जलिपुटोऽभवत् ततो वायुप्राह शिष्यं मधुरं वचनं हितम् श्रीमद्वेङ्कटनाथस्य यात्रार्थं गच्छमाचिरम् तेन हामुत्रते भीष्ट सिद्धिर्भवति नान्यथा लक्ष्मीपतेर्दया सिन्धोः ब्रह्मादिवरदायिनः यात्रायां मास्तु सन्देहः शीघ्रं गच्छ सुभक्तिमन् इति देवात्युत्तमेन गुरुणा वायुनेरितः मुहुर्मुहुर्बोधितोत विष्णुयात्रा महादरः गुरुक्तमर्थं जग्राह गुरुवाक्ये सदारतः गुरूपदेशो बलवान् गुरोराज्ञां न लङ्घयेत् इत्यर्थमनुसन्धाय प्रतस्ते शेषपर्वतम् तत्र श्रीवेङ्कटेशस्य सन्दर्शनमहोदरः आनन्दज्ञानदं विष्णुम् आनन्दमयनामकम् आनन्देन ददर्शायम् आनन्दनिलयालये विहरन्तं श्रीधराभ्यां नानालीला विलासिनम् भक्तदर्शनमात्रेण प्रसन्नं मन्दहासिनं
श्रीवेङ्कटेशं तं नत्वा भक्त्या चक्रेत संस्तुतिम्। अथ श्रीनिवासमुद्दिश्य देवशर्मकृता स्तुतिः। देवशर्मा उवाच दयानिधे 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 नमो 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 नमः। श्रीपद्मनाभ पद्मेश पद्मजेसेन्द्रवन्दित पद्ममालिन् पद्मनेत्र पद्माभयधरारिभृत् पद्मपाणे पद्मपाद सर्वहृत्पद्मसंस्थित त्वत्पादपद्मयुगळं प्रणमाम्यतिसुन्दरम्। त्वत्पादपद्ममाहात्म्यम् अप्यनन्तं त्रिविक्रमम्। यत्कनिष्ठाङ्गुलिनखमण्यग्रगुणसङ्गतान् अनन्तान् सुविशेषांश्च पश्यन्ति श्रीर्निरन्तरम्। स्तोतु कामाक्षीण दीक्षा हर्षादाश्चर्यसागरे गहने गाहमानाभूत् अनन्तश्रुत्यगोचरे त्वयोपदिष्टो यः पुत्रवात्सल्याश्चतुराननः त्वद्गुणानां च गणनात् आनन्दमतुलं भजन् नाद्यापि विररामा सौगणनाद्देवराडपि। सहस्रवदनः शेषो शेषवेदार्थकोविदः नाहं जाने इति ब्रूते यन्नकाग्रयाग्रवैभवम्। अनन्तवेदा भाषन्ते ह्यन्योन्यं प्रविचार्य च एकैकस्मिन्नधिकारे नियुक्ताः एकैकशो ब्रह्मपूर्वाश्च विष्णोः। सर्वे देवाः स्वाधिकारे नियुक्ताः सत्यादिलोकेषु यथाक्रमेण भुञ्जन्ति चेष्टानि महादरेण भजन्ति शेषाचलगं रमेशम्। वयं त्वनन्ता हरिणा नियुक्ता वेदास्तुतौ स्वस्य गुणानुभावम्। गुणास्त्वनन्ता परमात्मनो यत् पदो नकाग्रस्तगुणैकदेशम्। स्तुमो मिलित्वा वयमप्यसक्ताः वेदास्त्वनन्ता जनितास्तदर्थम्। एवं सुनिश्चित्य गुणैकदेशमाहात्म्यमेते त्वविजानमानाः उपक्रान्ता स्तोतुमतो गुणैकदेशोऽप्यनन्तात्मतयाभिवृद्धः। तं वीक्ष्यते न्योन्यमतो चुरेकं
गुणं वदामो विसृजामशेषान् आरेभिरे पूर्ववदेव तेऽपि गुणाह्यनन्ताः फलदास्त्वावृताश्च गुणैः समन्तात् सुपदैरनन्तैः प्रत्येकशः किरणानीव पूष्णः विदिक्षु दिक्षूर्ध्वमदश्च वेदाः दृष्ट्वा गुणान् अद्भुतानित्यवोचन् द्रष्टुं श्रोतुं कीर्तितुं वापि बोद्धुम् अशक्यं न किमुत स्तोतुमेतान् अस्मानतीतान् वयमल्पसाराः किं वर्णयामोऽलमलं प्रशंसया इत्युक्तवन्तः स्वमनोनुसारात् गुणानेतान् वर्णयामासुरञ्जसा तथापि ते पादनकाग्रगेषु गुणेष्वनन्तेषु विभाजितस्य गुणैकदेशस्य गुणैकदेशः प्रवर्णितोऽंसा बहवो न वर्णिताः एवं रमाजाहिपवेदमुख्याः शक्ता नासन् वर्णने त्वद्गुणानाम् यत् समस्तगुणान् विष्णोः वर्णने शक्तिवर्जिताः अनन्तवेदास्तद्भूमन् गुणमाहात्म्यमीदृशम् इति श्रीमदादित्यपुराणे श्रीवेङ्कटेशमाहात्म्ये श्रीनिवासपादनकाग्रादि महिमानुवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु।